तर नमस्कार मंडळी, हे बघा मी आज स्वयंपाकाला काय बनवलंय. सकाळी तुम्ही काय बनवलंय नक्की सांगा. इथं बनवली फ्लावरची भाजी आणि हा रात्रीचाच भात आहे आमचा. इथं चपात्या बनवल्यात आणि त्या दिवशी मी बट्टे केले होते, त्याचं तेल ना जास्त झालं तर कढईतच ठेवलं होतं मी. तर हे पहा, इथं मी करते आम्हाला 7-8 पुऱ्या. तर मी एकदम आधीच निब्बर पीठ भिजवलं होतं. हे बघा थोडंसंच मळलं होतं. 3-4 चपात्या केल्या आणि आता पुऱ्या लागते मी. तर हे पहा मस्त सुकी भाजी ते बनवली आणि याच्यामध्ये टाकलेली मी ढोबळी मिरची, कारण की पावशेर फ्लावर एकदम सगळा कटकुट करून थोडासाच येतो. तर हे बघा एवढा फ्लावर झाला आहे आणि सकाळीच भात ना हा फ्राय करून ठेवला होता. तर हे पहा, मला वाटतं तेल तापलं आहे का नाही बघते मी. हे बघा तापलं आहे मला वाटतं तेल. तर मी आता इथं लाटते पुरी. हे बघा काय मस्त तळल्या जाते. त्याच्यामध्ये ना ते बट्ट्याचं आहे बरं का, कचरं कुचरं काही नाही तेलामध्ये. तुम्ही म्हणता काय हे आहे का काय तेल, तर म्हटलं आहे तेल कढईमध्ये. तर मस्त पुरी करावा आणि फ्लावरची सुकी भाजी बनवलेली, त्याच्यामुळं मग पुरी आणि फ्लावरची सुकी भाजी एकदम मस्त लागन. तर तुमचे जेवण झाले का सकाळचे? आमचे काही झाले नाही. माझा दादा आत्ताच आला आहे कॉलेजवरून आणि तो आल्याच्यानंतर मी लागले स्वयंपाकाला. कपडे बिपडे सगळं झालं. भांडे तर लय मोठे होते माझे, भांडे ते घासले मी आणि मग स्वयंपाकाला आधी भांडे बिंडे सगळे घासून घेते, त्याच्यानंतर मी स्वयंपाक करते. कारण की मला काही डबा बिबा काही द्यायचा नसतो ना, त्याच्यामुळं. ते काय मस्त पुरी भाजली माझी एकदम कडक. तर अचानक पुरीचं बेत म्हणजे तेल होतं कढईमध्ये, तेव्हा मी बनवलेली पुरी. तर हे पहा म्हणजे 5 ते 6 चपात्याचं पीठ भिजवलं होतं मी. तर हे बघा तेल होतं त्याच्यामुळं म्हटलं करावं. माझ्या दादाला असं चटपटीत आवडतं. तर हे बघा झाल्यात माझ्या पुऱ्या, पण काही लय नव्हत्या. आणि इथे एक लाटून ठेवली आणि हे याच्यामध्ये 2 ते समजा 3 होतील. याच्यामध्ये 3 होतील पुऱ्या आणि लय जास्त काही भिजवलेलं नव्हतं ना पीठ, ते पण अचानक ठरलं तेल होतं म्हणून. तुम्ही काय बनवलं आहे आज स्वयंपाक नक्की सांगा. तर हे पहा चांगली भाजली माझी पुरी आणि कडक कडक पुरी चहासोबत लय मस्त लागती. पण आता काही चहाचा वेळ नाही आहे, आता आहे जेवणाचा वेळ. तर झालं आहे आता माझा पण स्वयंपाक. तर या जेवण करायला. तर आज काय मी छोटासाच व्हिडिओ घेतला आहे, पण कसा वाटला नक्की सांगा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.